बीडमधील पाली परिसराला पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे। सोयाबीन, मूग, उडीद यासह बाजरीसह इतर अनेक पिके देखील पाण्याखाली गेलेली आहेत। गेल्या 6 ते 7 दिवसांपासून पिकांमध्ये पाणी असल्याने पिकांचंही मोठं नुकसान झालंय। लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। गेल्या 10 ते 11 दिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने बीड जिल्ह्याला देखील मोठा तडाखा दिलाय आणि मी सध्या बीड तालुक्यातल्या पालीमध्ये या ठिकाणी जर आपण परिस्थिती पाहिली तर संपूर्ण हा जो परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे असं झालंय। माझ्यासोबत हे काही शेतकरी आहेत पाली परिसरातले। काय सांगाल, किती नुकसान झालंय, किती प्रमाणात हा सगळा पावसाचा इथं इम्पॅक्ट आहे? आज गुडघे इतकं पाणी 100% हा सोयाबीनचे नुकसान झालेले आहे आणि शेतकरी अतोनात नुकसान झाल्यामुळे हाताहील झालेला आहे। आत्महत्या करण्याच्या मनस्थितीच तयार झालेली लोकांची। तरी महाराष्ट्र शासनाने आपल्या पालकमंत्र्यांनी अजितदादांनी शेतकऱ्याचा पूर्ण विचार करून हेक्टरी निदान 50,000 रुपये तरी आपल्या शेतकऱ्याला मदत जाहीर करावी सरसकट। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।